बालेकिल्ल्यासह अनेक जिल्ह्यात आजही मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. नागपुरात 2 सभा तर धुळे आणि जळगावात करणार रोड शो. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी निश्चित पुसल्या जातील. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. आठवणी पुसणारा निर्माण झाला नाही, सपकाळांनी फटकारलं. तर अमित देशमुखांकडूनही निषेध. मुंबई महापालिकेसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता. विभागानुसार जाहीरनामा आधीच प्रसिद्ध, आज एकत्रित प्रकाशन. ठाकरे बंधूंची आज संयुक्त मुलाखत. संजय राऊत, महेश मांजरेकरांसोबत संवाद. येत्या 8 तारखेला मुलाखत होणार प्रदर्शित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष. पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर फडणवीसांनी शोधला उपाय. 54 किलोमीटर लांबीचे बोगदे बांधण्याचं आश्वासन. 32,000 कोटींचा खर्च अपेक्षित. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते. केंद्रीय मंत्री CR पाटील यांचं वक्तव्य. शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न, राऊतांचा हल्लाबोल. तर अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं. अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं निधन. पुण्यात वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार. संध्याकाळी अंत्यसंस्कार. मला खुश केलं नाही तर भारतावर अजून टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. भारत असाच व्यापार करत असेल तर अजून कर लादू, असा इशारा. रोहित पवारांना मोठा धक्का. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती. केदार जाधवच्या आव्हान याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय. आजची सर्वसाधारण सभाही रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.